बोलतात, सोडा वापरतात ना. डुप्लिकेट रस्तो काय अजूनपर्यंत संपत नाही. किती बारीक चिलकटीसारखं रस्तो असा आणि झाडा असत ती बघा बाजूतून. अगदीच गावखेड्यातला रस्तो आहे हो. वरसून नुसते आपटत धोपटत चाललो आपण. वरती जे झाडांच्या फांद्या बिंद्या आहेत ना त्या आपटत चालल्या, कारण ह्या गाडीची हाईट आहे. आता काय ते धामणे म्हणून काहीतरी असं थैसर येलो आपण. थैसर ना म्हणजे 40 ते इकडे लागलं, 40 ते नंतर मग धामणे. आणि आता आपण खूपच जास्त पाऊस होता. या पावसात ना आता हा प्रवास आहे ना थोडंसं त्रासदायक ठरतात. राजापूर एक गाडी इली बाबा, मजा करतात. काहीतरी कामासाठी इली असणार. मार्केटिंग यार्ड राजूला मार्केटिंग यार्डची ट्रिप निघाली आहे त्यांची. अरे आपण हय सर आपली फुलराणी घेऊन चाललो. वा एक नंबर दिसता फुलराणी. हा महाकाल हे LED मध्ये असा, तर त्याच्यामध्ये खूपच छान. आपल्यासोबत बोलला तर मी त्यांच्यासोबत चाललो असे. हां आणि दुसरे आपले सोबती असत ते दाखवत आहे. गणुभाऊ असत आपले. आज असे 2 जण सोबत असत, त्यांच्यासोबत मी चाललो आहे. माका ते घेऊन चाललेत मुंबई गादा. तर मग पावसात जकडे तकडे नुसता पाणीच पाणी. पण मग हैराण करण्यासारखी हीच गोष्ट असा. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव. कोकणासाठी काय पण ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. गाडी दिसली दरवेळेसप्रमाणे पुन्हा काहीतरी नवीन प्रवासात काहीतरी बोलणार. तर मग पुन्हा आपलं रोजचा प्रवास. नवीन काय बोलत नाही, पण मग दरवेळेस काहीतरी नवीन अनुभव असतात. तर मग हेच अनुभव घेऊन पुन्हा आपण चाललो. आज मुंबईची ट्रिप असा. राजापुरात पोचलो. राजापुरातली सीट होते 8 सीट, ते पिक केलं आणि थैसरनं मग पुढे पोचलो ते पंपावरती. आणि थैसरनं आता आपण मार्गी लागतो. पण मग आज काय वेगळं असं, आज आपण हीच गाडी पुन्हा पाचलचे जे सीट असतात ना, पाचल भांबेड वगैरे अशा सगळ्या, म्हणजे कोरले अजून केळवली वगैरे अशा काय ना काय सीट असतात, ते सीट सगळे आपण घेत पुढे आपण मुंबईत जाणार असतो. तर बघूया आज तिकडे जाताना काय अनुभव मिळतात तो. चला तर मग पुढे जाऊया आणि बघूया, सांगूया काय. पावसान केला हैराण. आजचा रेड अलर्ट दाखवलेला. आता ह्या पावसाच्या दिवसात तरी देखील आपण चाललो मुंबई. पायलट सीटवरती आपले रेग्युलरचे सदस्य, आपले पायलट असत आज तुषार शिंगाडे, ते आपल्यासोबत चालले असत. आपल्यासोबत बोलला तर मी त्यांच्यासोबत चाललो असे. हां आणि दुसरे आपले सोबती असत ते दाखवत आहे. गणुभाऊ असत आपले. आज असे 2 जण सोबत असत, त्यांच्यासोबत मी चाललो आहे. माका ते घेऊन चाललेत मुंबई गादा. तर मग पावसात जकडे तकडे नुसता पाणीच पाणी. पण मग हैराण करण्यासारखी हीच गोष्ट असा. आज भरपूर जोरात पावसाचा जोर असा. आणि आपण आता पुढेच चाललो, तर मग पुढे कसं प्रवास होईल ना तो बघूया. चला पुढे बघूया आणि काय आहे तो.
165. सध्या पाऊस कसा जाता मग तुमचा? 2 वडापाव बांधून जा. चांगला पाऊस या महिन्यापासून पाऊस चालू आहे. हे यश कोकणी मेवा. वातावरण अगदी छान आहे, अगदी सुंदरसं वातावरण झालेलं आहे. त्यात फक्त आपल्याच 2 गाड्या लागल्यात. एक आहे विचार महाकाल आणि एक ST लागले. राजापूर एक गाडी इली बाबा, मजा करतात. काहीतरी कामासाठी इली असणार. मार्केटिंग यार्ड राजूला मार्केटिंग यार्डची ट्रिप निघाली आहे त्यांची. अरे आपण हाय सर आपली फुलराणी घेऊन चाललो. वा एक नंबर दिसता फुलराणी. हा महाकाल हे LED मध्ये असा, तर त्याच्यामध्ये खूपच छान. पाचल आपण सर ना आतमध्ये चाललो होता, ह्या आतल्या रस्त्यात चाललो. आपण आता जी आपली पाचलची लाईन होती ना, ती ह्या वेळेस काय झाला की आपण ती हॉल्टला ठेवलेली आहे. त्याच्यामुळे हीच बस आपण पाचलमधनं घेऊन चाललो आणि पाचलमधनं घेऊन चाललो. मग थैसरले जे सीट असत ना, तर मग त्याच्यात केळवली असा, कोरले असा, भांबेड असा, नंतर शिकोची असा आणि देवरुख असा. तर ह्या सगळ्या सीट आपण करत जाणार असं. हे बघा, चला तर मग पुढे आता जाऊया. आजचा रूट आपलं सो वेगळं घेतला म्हणून मग तुमका दाखवत आहे. बरं ह्यो रूट आहे ना, कोल्हापूर वगैरे जाण्यासाठी पण घेतात. रस्ता थोडंसं खराब असा आहे. आज पाऊस भरपूरच आहे. आपण पाचल रोडला असं आता पुढे बघूया. हॅलो हा हॅलो हा बोल ना. पावसानं लय हैराण करून सोडल्या नाही. हा बोल. त्यात पण इकडचे रस्ते आतमधले जे आहेत ना, ते रस्ते खराब होतात. खूपच जास्त पाऊस होतो. या पावसात आता हा प्रवास आहे ना, थोडंसं त्रासदायक ठरतात. समोरची विजिबिलिटी असतात किंवा पटकन येणाऱ्या गाड्या असतील. मागाशी पण तसं झाला. हो 4 व्हीलरवाले होते, सर्व गाडी अंगावर लागतात. आत्ता काय ते थांबे म्हणून काहीतरी असं ना, थैसर येलो आपण. थैसर ना म्हणजे 40 ते इकडे लागलं, 40 ते 40 ते नंतर मग थांबणे. आणि आता आपण पुढे चाललो पाचला. पाचलच्या नंतर भांबेड वगैरे करणार आणि मग पुढे अजून सीट असते, सीट घेणार आणि मग पुढचं प्रवास आपलं होतं. जेव थांबल्यावर थैसर जरा आपण दाखवूया. जेव काही थांबतो ते समजतात. ते तर आपला रेग्युलरचाच दुकान असतं, तसं पण काय वेगळं नाही. पण चला पुढे मग प्रवास असं सुरुवात म्हणजे कंटिन्यू करूया, नंतर पुढे बघूया काय ते. अर्धवट काम आहे झालेला.
ह्याच्यात पण चाललाय, म्हणजे रस्त्याची कामं इकडे पण चालू आहे. सगळ्या रस्त्यांची वाट नुसती लावून टाकलेली आता. पुढे समजा कसं काय आता रस्ता पैसा तरी बरोबर वाईट दिसता रस्तो असा. तर मगाशी खड्डे खुड्डे खडाव करत चाललेलो आपण. तर पुढे बघूया कसं आहे. एवढ्या ह्याच्यात एक सापडलेलो किचकट रूट असा तो, कारण तो असा पाचलवरनं निघलो की ह्यो आतलो जो सिंगल रस्तो ना ह्या रस्त्यानं जायचं आहे आता. बरं मग हैसरनं जाताना जर का समोर ना गाडी एखादी येईल तर पास होताना मुश्किल आहे. एवढं सिंगल रस्तो अगदी गावातलं आणि साधारणतः 12 ते 15 किलोमीटरचा ह्यो रस्तो असा. आता साधी रिक्षा येईल ना तरी पण ह्या रस्त्यानं पास होताना वांदे होतात, असं ह्यो रूट असा. पण मग आपले पॅसेंजर आणि म्हणजेच कसा की आपण ज्या गाड्या चालवतो ह्या गाड्या नुसते हे रूट हळू सावकाश रस्तो पण खराब होतो. नुसते हे रूट जे असतात ना ते फक्त ह्या आपल्या पॅसेंजरसाठी असतात, त्यांच्या सेवेसाठी असतात. आणि हीच अपेक्षा की हे सदैव म्हणजे तसंच राहते म्हणून. आज वरती बघितलं होतं वर, अरे आपटली गाडी. आपटत झोपटत चाललो. स्पीड ब्रेकर आहे. साधारणतः 12 ते 15 किलोमीटर हे रस्तो असंच असतो सिंगल. आता ही बघा हैसर फक्त पार्किंग केलेली आहे साईडला, तरी देखील हैसरनं गाडी निघताना थोडीशी मुश्किल निघाली. वरती झाडं पण तशीच असत, अगदी रस्त्यावरती आलेली झाडं असत. हरळमध्ये लाव सासरवाडी असा गणूभाऊंची. तरी रस्तो असो एकदम किचकट आहे. ते सांगत होते मग आम्ही की माका माहिती होतं रस्तो तो कसो आहे तो. गाडी हैसरना नुसती आपटत धोपटतच चालली आहे रस्त्यात. बाकीचे आपले जे पिकअप असतात ना ते आता पुढचे असतात, ते बघूया. अजून काही कळत नाही. हे आपण पोचलो परुळ आहेत आता. अगदीच गावखेड्यातला रस्तो आहे. वरसून नुसते आपटत धोपटत चाललो आपण. वरती जे झाडांच्या फांद्या बिंद्या आहेत ना त्या आपटत चालल्या, कारण ह्या गाडीची हाईट आहे. एसटी तेवढी हाईट नसते, पण ह्या गाडीत हाईट आहे तेवढी.
रस्तो काय अजूनपर्यंत संपत नाही. अगदी बारीक चिलकटीसारखं रस्तो असा आणि झाडं असत ती बघा बाजूतून. मोठ्या गाड्या जाण्याच्या लायकीच नाही हे रस्तो. अच्छा आणि रस्तो लय खराब असा रे बाबा. जाम होतं जाम. Yeah. वागित्रा काय नाव वागित्रा. विचित्र रस्तो आहे हो. वरती माझ्या बहिणी जातो रस्तो काय आहे पण रांडो नेत पकडे आमका आता